पेरूचा टेस्टर घेतलेला आहे टेस्ट करायला. थँक्यू. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहोत लोणावळ्याला. तर चला बघूया. तर आता आम्ही पोचलेलो आहोत खंडाळा घाटात जाण्यासाठी आणि इकडूनच लोणावळ्याला जायचा रस्ता सुरू होतो. हा आहे लोणावळ्याचा मंकी पॉईंट. इकडे पावसाळ्यात खूप गर्दी असते फोटोज वगैरे काढण्यासाठी आणि इकडे खूप मजा येते कारण पावसाळ्यात इकडे खूप प्रमाणात धबधबे वाहत असतात. खूप भारी वाटतं ते बघायला, खूप सुंदर वाटतं बघण्यासाठी. तर तुम्ही या मंकी पॉईंटला नक्की व्हिजिट करा, स्पेशली पावसाळ्यात. आणि इकडे तुम्हाला बघण्यासाठी मंकीज पण असतात. आता बसलोय नाश्ता करायला. हॅलो गाईज, आज आम्ही आलेलो आहोत लोणावळ्याच्या ट्रिक विजनमध्ये. तर आज पाहूया आतमध्ये काय काय इंटरेस्टिंग आहे ते. तर लेट्स सी. इथून एंट्री आहे ट्रिक विजन म्युझियमची. तर आत पाहूया काय काय आहे. तर चला बघूया. ट्रिक विजन म्युझियमची पहिली थीम आहे डायनोसॉरची. तर आत पाहू शकता तुम्ही किती भारी पेंटिंग केली आहे ते. तर चला बघूया आत एक्सपिरियन्स कसा होणार आहे ते. ही बेसिकली पेंटिंग आहे 3D वाली. आत पाहू शकता तुम्ही की डायनोसॉर खरंच आहेत असं वाटत आहे. एकदम 3D वाली फिलिंग येते, जसं की डायनोसॉर आम्हाला खाणारच आहेत असं वाटतंय. तर तुम्ही बघू शकता. ही पेंटिंग तर जामच भारी आहे. सेम टू सेम इजिप्तमध्ये आल्यासारखं वाटत आहे. आम्हाला येते तितकी ॲक्टिंग केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही किती भारी ॲक्टिंग केलेली आहे ते. हे तर जामच भारी आहे. खरंच आम्हाला वाटत होतं की आम्ही पबमध्येच डान्स करत आहोत. इतकं 3D वाटतंय ते. तर आम्हाला पण खूप मजा आली डान्स करायला. तर तुम्ही बघू शकता. ही पेंटिंग तर एकच नंबर आहे. तुम्ही बघू शकता सगळे एकदम 3D मध्ये दिसत आहे. इकडे मला ते मगर, चित्ता आणि सापपासून वाचवत आहेत असं आम्ही ॲक्टिंग केलेली आहे. ही वाली तर खूपच फनी ॲक्टिव्हिटी आहे. आपला रिफ्लेक्शन त्या आरशामध्ये दिसतो म्हणून आपला स्वतःचा तो एक प्रकारचा इल्युजन क्रिएट होतो. इकडे ही ऑल ओव्हर 3D पेंटिंग आहे. असं वाटत आहे मी खरोखरची मशाल फुकत आहे.
इंस्टाग्रामच्या फोटोज आणि व्हिडिओजसाठी खूप भारी प्लेस आहे। आपल्याला काही वेगळंच आणि युनिक बघायला मिळतं इकडे। ही तर मोस्ट डेंजरस पेंटिंग आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी एका साईडला बोटिंग करत आहे आणि एका साईडला सी मॉन्स्टर मला खरोखर मध्ये खात आहे आणि मी त्याला मारत आहे असं वाटत आहे। तो खरोखरच मला खातोय। सिरियसली इतकं भारी वाटतंय हे पेंटिंग बघून। आणि इथे मी चाललेली आहे आता त्या लाटांमध्ये स्विमिंग करायला। इथे पण मी पाण्याच्या लाटांमध्ये स्विम करत आहे त्या स्विम बोटवर। इकडे मी आता चंद्रावर गेलेली आहे आपल्या भारताचा झेंडा घेऊन। ही सुद्धा एक प्रकारची 3D पेंटिंगच आहे। तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय। ही दरवाजाची पण पेंटिंग आहे। हा दरवाजा असा वाटत आहे की मला खरोखरच कोणीतरी बांधून ठेवला आहे। हे तर माझा पर्सनली फेवरेट आहे। फुल फिश टँक मध्ये असल्यासारखं वाटत आहे। तो शार्क मला खात आहे तुम्ही बघू शकता। तुम्ही या म्युझियमला नक्की व्हिजिट करा। खूप नवीन काही बघण्यासारखं आहे। लहान मुलांसाठी तर हे जामच भारी जागा आहे। तर नक्की व्हिजिट करा लोणावळ्याला ट्रिकव्हिजन म्युझियमला। हे सुद्धा एकदम 3D आर्ट वाले पेंटिंग आहे। तुम्ही बघू शकता तर मी बबल मध्ये बसलेली आहे तर एकदम 3D वाला वाटत आहे। हा सेक्शन पण मस्त आहे पेंटिंगचा। तुम्ही बघू शकता त्या गोरिलाने मला हातात पकडलेला आहे आणि पुढे ट्रेनचं पण आहे, पुढे हल्क पण आहे बघू शकता तुम्ही।
इकडे तर मी खूप मन मरून नाचलेली आहे, तुम्ही बघू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण, तर बघा। आता काहीतरी नवीन बघूया, हे एकदम रिफ्लेक्शनवाला पार्ट आहे, तुम्ही बघू शकता। फोटोसाठी तर खूपच भारी आहे, एकदम रिअलिस्टिक वाटतं। ही प्लेस तर खूपच युनिक आहे, तुम्ही बघू शकता। तर हा एंडिंग पॉइंट आहे म्युझियमचा। इथे पण खूप छानच आणि मस्तच पेंटिंग केलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आम्ही निघालेलो आहोत ट्रिकविजनचं पूर्ण टूर करून। आता बघू पुढे कुठे जायचं आहे, तर चला। आम्ही आलेलो आहे आता लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डनमध्ये, तर चला बघूया।
आम्ही आलेलो आहे लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डनला. आज खूप गर्दी आहे, मस्त वाटतं. इथे पण यांचे फोन चालू आहेत. कसा लागतोय? स्ट्रॉबेरीचा घेतला मी, चॉकलेटचा घेतलेला. हो, हे आता फ्रूपाचे आम्ही टेस्ट करत आहोत. 2 फ्लेवरमध्ये आहेत. कुठला घेता फ्लेवर? कुठला आहे फ्लेवर? मी पण पेरूचा टेस्टर घेतलेला आहे टेस्ट करायला. थँक्यू. तिखट आहे. हे आहे मॅप्रो गार्डनच्या आतला व्ह्यू. सेम मिनी महाबळेश्वर सारखं वाटत आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.